103 वर्ष आहे. किती वय आहे? 103 वर्ष. असं एवढं वय? मग ते 5 जुळ्या बघितल्या, 5 जुळ्या, हा 5 जुळ्याची माणसं बघितली. तिकडच्या वाड्यातली त्या हा हरिनामाचं जपणं बघायचं, दुसरं काही नाही. फक्त अर्धी भाकर खायचे, देवाचं नाम मग समजायचं. आता 103 वर्ष म्हणल्यावर आता डोळ्याला अंधार येणारच की. अंधारी बी तशी येत हा. नाही, पण दिसेना गेले. ह्या डोळ्याने दिसते, ह्या डोळ्याने दिसत नाही. अगोदर ऑपरेशन केलंय का? नाही ऑपरेशन नाही, इंजेक्शन नाही, काय नाही. हा आता वय वाढल्यामुळे मग अवघड आहे, आता ऑपरेशन होत नाही. मग आता काय करणार, देव काय करेल ती करेल. आपल्या तरी काय हातात, तुमच्या तरी काय हातात. तुम्ही काय आता कराल? जवळ आहे तोवर जगायचं. त्याने ते आता काय करायचं असेल ते त्याच्या हातात आलं. मग काय 100 अभंग नाटाचं पाठायचं, 2 हारीपाठ पाठायचं. ही कलियुग कवाचा आहे आताचा. हा कलियुग लहानपणी असताना कलियुग पाठ केलेला आहे. आता आम्ही जगताल काय तुमचं एवढं? आता काय परमेश्वराची कृपा. होय तुमचं माझं गुडघं दुखत नाही, तर पाय दुखत नाही, तर हात दुखत नाही. नशीब चांगलं आहे तुमचं खरंच. काय आता एकशे- सांगू? वर्ष जगला तुम्ही. हा. 103 वर्ष म्हणजे काय? 103. आपल्या गावात नाही अजून तुमच्या वयाचं कोण. नाही, ती नागरबाई आहे. होय होय ते बांधास फुलेची. बांधास मुसकीची का? नाही नाही ते बांधसाचं होय. त्यांचं किती वय आहे? 70च्या पुढे गेले. आणि ते तुम्ही आता नाव घेतलेलं ते नागरबाईचं माझ्याहून 2 वर्ष, तिचं 5 वर्ष चालू आहे. 105. 105. बर आम्ही एका गावच्या एका माहेरचंच आहोत. हा. माझ्या आधीच ती 2 वर्षाची आहे. हा हा आणि उदकबाई 1 वर्षाची आधीच होती. बरं. त्या ह्याची इकडची. आम्ही दुधी मावळबाईची आहे, त्यांची मावशी आहे. हा हा आपल्याकडे दुसरं काय नाही बघा, एवढं लहानपणापासून का नाही. कुणाला वाईट म्हणायचं नाही, कुणाचं वाईट शिकायचं नाही, कुणाला 9 दिलायचं मला. किती 9, आणि सगळं मोठी आहे. माहेरात बी मोठी आहे आणि सासरी बी मोठी आहे. शाळा झाली का नाही काय? हा शाळा शिकला का नाही? शाळा काय नाही रे, एक गम असतं ना. हा गळ्याच्या राजाला ते पुस्तक दिलं हातात. हा पुस्तक नाटाचं हा म्या हा. इथं बाईच्या इथं. हा आणि म्हणलं ही इथं लांबूचं जीवन हितनं काढ बाबा म्हणलं. हा मग त्यांची उकललं, ती इथं लांबूचं जीवन कुठला अभंग आहे का तिथनं धरला. 100 अभंग म्हणीस करून ती मला काना मात्र सुद्धा चुकलं नाही. आणि तो पाठ केलं कसं. दररोज एक अभंग पाठ करावं लागत होता. ज्याने आपल्याला शिक्षण दिलंय त्याचं नामस्मरण हित. पहिला देव, आणि दुसरं त्याने ज्याने शिकवलं ती, आणि त्याच्या मागून आई बाप, आणि त्याच्या मागून सासरा. तुम्ही 100 वर्ष पूर्ण केली म्हणायचं. पूर्ण झाले. आम्ही काय 50-60 मध्येच काय. एक का माय चांगले हो. अजून सुद्धा आपल्याला एवढा अंगावर हात फिरला तर त्याचं सोन्याचं अंग होते. आपण